झी 24 तास एक पाऊल पुढे। आंतरपीक मशागत करून कमीत कमी पाण्यातही जास्तीत जास्त उत्पादन घेता येतं। अहमदनगरमधल्या मच्छिंद्र घोलप या प्रयोगशील शेतकऱ्यांना हा प्रयोग करत भरघोस नफा मिळवला। पाहूया एक रिपोर्ट। दुष्काळानं राज्यात भीषण रूप धारण केलंय। अहमदनगर जिल्हा सुद्धा याला अपवाद नाही। वरुण राजानं पाठ फिरवल्यानं तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे। अशा परिस्थितीतही पाण्याचं योग्य नियोजन करत आंतरपिकातून जास्त उत्पादन शक्य आहे। अहमदनगरमधले शेतकरी मच्छिंद्र घोलप यांनी आपल्या 10 एकर शेतात ऊसाचं पीक घेतलं। या पिकासोबतच आंतरपिकाचा पर्याय निवडत त्यांनी बटाट्याचीही लागवड केली। बटाट्याच्या आणि ऊसाच्या पिकाच्या 2 ओळींमध्ये 5 फुटांचं अंतर ठेवून घोलप यांनी लागवड केली आहे। ऊसाच्या पिकाला 8 दिवसांनी तुषार सिंचनाने आणि इतर वेळेस स्प्रिंकलरच्या साह्यानं पाणी दिलं। विशेष म्हणजे यामुळे ऊसाला दिलं जाणारं पाणी बटाट्यालाही मिळतं। त्यामुळे बटाट्याच्या पिकासाठी वेगळं पाणी देण्याची गरज भासत नाही। दोन्ही पिकासाठी घोलप यांना एकरी 35,000 रुपये खर्च आलाय। त्यातून बटाट्याच्या पिकातून त्यांना तब्बल 75,000 रुपये उत्पन्न मिळणार आहे। म्हणजेच त्यांना 40,000चा नफा बटाट्याच्या पिकामधून मिळणार आहे। आज तसं खर्चावरचा खर्च बघितला तर आम्ही एक साधारण ऊस आणि बटाटा दोन्ही मिळून 35,000 रुपये खर्च आलेला आहे आम्हाला। एकरी खर्च जो आलेला आहे आणि बटाट्याचं उत्पादन जर बघितलं तर आम्हाला 75 ते 80 टन मेट्रिक टन। योग्य नियोजन आणि आंतरपिकाचा पर्याय यामुळे कमीत कमी पाण्यातही भरघोस उत्पादन घेता येतं। त्यातून चांगलं उत्पन्नही मिळतं। अशा प्रकारे शेती केल्यास दुष्काळावर मात करत शेतात हिरवळ फुलवता येते, हेच मच्छिंद्र घोलप यांनी दाखवून दिलंय। झी 24 तास साठी निखिल चौकर, अहमदनगर। झी 24 तास एक पाऊल पुढे।